श्री राम, जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। सृष्टीचं संतुलन बनवून ठेवण्यासाठी प्रकृती सदाचार अनाचार पाप पुण्य धर्म अधर्म सारख्या विरोधाभासी तत्वांवर आधारित आहे। जेव्हा जेव्हा हे संतुलन ढासळतं आणि पापी शक्ती वरचढ होऊ लागतात तेव्हा तेव्हा सृष्टीच्या संरक्षणासाठी देवाने अवतार घेतला आहे। अशीच एक वेळ होती जेव्हा लंकापती रावणाच्या अत्याचारामुळे संपूर्ण पृथ्वी भयभीत झाली होती। तेव्हा प्रभू विष्णूंनी भूतलावर अवतार घेण्याचा निर्णय घेतला। त्यावेळी रघुवंशाची परंपरेची धुरा सांभाळून होते महाराज दशरथ। अयोध्यापती महाराज दशरथ विजयी होऊन परत येत आहेत। महाराज दशरथांचा महाराज दशरथांचा महाराज असं वाटतंय महाराज दशरथ विजयी होऊन परत येत आहेत। हो महाराणी कौशल्या, हा शंखनाद त्याचाच संकेत आहे। महाराणी सुमित्रा, महाराणी सुमित्रा, महाराणी सुमित्रा, आम्हास ठाऊक आहे अयोध्या नरेश दशरथ येत आहेत। महाराज दशरथांचा महाराज दशरथांचा महाराज दशरथांचा महाराणी कैकेयी, महाराणी कैकेयी, अहो महाराणी कैकेयी, तुम्ही ऐकलत का? महाराज दशरथ नेहमीप्रमाणेच युद्धातून विजयी होऊन परत येत आहेत। खरंच? तू खरं सांगत आहेस? अगं मंथरा, तू खरं सांगतेस? माझी प्रिय मंथरा, माझी प्रिय मंथरा, खूप आनंदी आहे मी, खूप आनंदी आहे। बरं जा जा, जाऊन महाराजांच्या स्वागताची तयारी कर जा। जशी तुमची आज्ञा। महाराज दशरथांचा 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 सुमंत, बोला महाराज। क्षणभरासाठी इथलं आकाश पिताश्रीच्या हाकांनी घुमू लागलंय, पण मला कोणीच हाक मारली नाही सुमंत।
ना मी कुणाकडे धावत गेलो, ना कोणी माझ्याकडे आलं, कारण आम्हाला अजून अपत्य नाही. महाराज, आम्ही युद्धातून विजय होऊन परतलोय सुमंत, परंतु आम्ही आयुष्याच्या खेळात हरलो आहोत. जीवनात पराजित झालेला दशरथ. बाबा 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 बोल बाळा. बाबा, पुढच्या वेळी मी तुमच्या सोबत युद्धामध्ये सहभागी होईल. तुम्हाला किती जखमा झाल्या आहेत. तुम्ही जेव्हा कधी युद्ध करणार ना, मी तुमचं संरक्षण करीन. तुम्हाला एकही जखम होऊ देणार नाही. माझं बाळ. सुमंत, राजभवनात चला. जशी आपली आज्ञा. महाराज दशरथांचा. महाराज दशरथांचा. महाराज दशरथांचा. या महाराज. हे महाराजांना काय झालंय? महाराज त्यांच्या आराम कक्षाकडे येण्याऐवजी दुसऱ्या कक्षाकडे का वळले? महाराज, कोणत्या काळजीत आहात तुम्ही? ज्या अयोध्येचं ऐश्वर्य बघून स्वर्गवासियांना देखील नेहमी ईर्ष्या होते, त्या अयोध्या नरेशांना कसली काळजी? का तुम्ही तुमच्या युद्धविजयावर प्रसन्न नाही आहात महाराज? आमची प्रसन्नता, अप्रसन्नता आज अर्थहीन वाटत आहे महाराणी सुमित्रा. युद्धभूमीवरून परतल्यापासून आमच्या आयुष्यामध्ये एक वेगळीच शून्यता भासत आहे. असं नेमकं काय झालं युद्धात महाराज? ईश्वर कृपेने युद्धात आमचा विजय झाला, परंतु शत्रूच्या बाणाने आमचा मुकुट उडवला गेला. ही गोष्ट अजूनही त्रास देत आहे आणि त्रास देत राहणार. शत्रूचा बाण आमच्या मुकुटाऐवजी शिरही उडवून घेऊन गेला असता. मृत्यू एवढ्या जवळून बघितल्यावर मनात तुम्हा सर्वांचा विचार आला. आपल्या राज्याचा विचार आला, प्रजेचा विचार आला. कोण रक्षण करेल प्रजेचं? राजा फक्त राजमहालात राहतो म्हणून राजा म्हणवला जात नाही. त्याचा राज दरबार आहे, मंत्री आहेत, सैनिक आहेत, सर्व प्रकारची सुख साधनं आहेत. राजा राजा म्हणवला जातो कारण त्याची प्रजा आहे. प्रजा जे त्याला आपला राजा मानते.
आपला हितचिंतक, आपला रक्षक मानते, आपल्या सुखदुःखातील साथीदार मानते. म्हणूनच राजाच्या फक्त एका आज्ञेवर आपल्या प्राणप्रिय पुत्रांचे, बंधूंचे, पतींचे बलिदान देण्यासाठी तयार असते, तत्पर असते. महाराज, तुमची प्रजा फक्त तुमच्यावरच नाही तर तुमच्या रघुवंशावरही सदैव प्रसन्न असते. प्रसन्न होती आतापर्यंत, कारण रघुवंशाने प्रजेला त्यांचा राजा दिला आहे, त्यांचा हितचिंतक, त्यांचा रक्षक दिला आहे. महाराणी कैकेयी, मनूद्वारे स्थापित आमच्या वंशाला पुढे नेण्यासाठी कोणीच नसेल का? महाराणी कौसल्या, ज्या वंशाचं महाराजा मानधातांनी तपाने संवर्धन केलं, राजा हरिश्चंद्रांनी त्याला सत्याने पल्लवित केलं, तो रघुवंश इथेच समाप्त होईल का? धर्म आणि पराक्रमाच्या पायावर उभा हा रघुवंश इथेच समूळ नष्ट होईल? महाराणी सुमित्रा, आम्ही काय करावं? काय उत्तर द्यावं आमच्या पूर्वजांना? रघुवंशाची वेल जी धर्म आणि तपाच्या वृक्षावर पूर्ण आत्मसन्मानाने चढली होती, ती आज भूतलावर पडून आपले शेवटचे श्वास मोजत आहे. मी असहाय्य होऊन मात्र पाहतोय, काहीही करण्यास असमर्थ आहे. मी तुमचा अपराधी आहे रघुवंश, मी दोषी आहे तुमचा. मला क्षमा करा रघुवंश. या दशरथाला क्षमा करा. नाही राजन, नाही. गुरुदेव, प्रणाम गुरुदेव. आयुष्मान भावा. सदैव सुखी रहा. नाही महाराज, नाही. अशा प्रकारे धीर सोडण्याची काहीही गरज नाहीये. महाराज, रघुवंशाचे नाव देखील राहील आणि रघुवंश पुढे देखील वाढणार. निश्चित संतान प्राप्तीसाठी एक मात्र उपाय आहे, पुत्र कामेष्ठी यज्ञ. पुत्र कामेष्टी यज्ञ? हो महाराणी, हा पुत्र कामेष्ठी यज्ञ तुमची मनोकामना पूर्ण करेल. मग हा यज्ञ करा गुरुदेव. मला आज्ञा द्या, मी तत्काळ यज्ञासाठी आवश्यक प्रबंध करतो. राजन, यासाठी तुम्हाला विभांडक ऋषींचे पुत्र ऋषी शृंग यांचे पाचारण करावे लागेल. परंतु शृंग ऋषींना यासाठी तयार करणं सोपं काम नाही. कार्य भले कितीही कठीण असू दे गुरुदेव. रघुवंशाला पुढे नेण्यासाठी आम्ही प्रत्येक कष्ट सहन करण्यास तयार आहोत. आपण आम्हास आशीर्वाद द्यावा गुरुदेव. आयुष्मान भव. चक्रवर्ती दशरथ नहीं, नहीं अवध सम्राट, जोगी से मिलने चला, त्यागराज सी ठाट. मन में पीर, नयन में पानी, दशरथ की यही करुण कहानी. पुत्र प्राप्ति की लेकर आस, राजा चला जोगी के पास. राजा रंग में भेद न कोई, याचक केवल याचक होई. पुत्र प्राप्ति की लेकर आस, राजा चला जोगी के पास.
जोगी ने जाना नहीं द्वारे आया कौन, तप में विघ्न न डाल कर दशरथ बैठा मौन, राजा बैठा मौन। आतापर्यंत महाराजांनी परतायला हवं होतं. महाराज इथे नाहीयेत तर हे राजभवन किती सुनं वाटतंय. कैकेयी, महाराज एवढ्या लवकर परत नाही येणार. पण का ताई? काही क्षणांपूर्वी सुमनचा संदेश आलाय. ऋषीवर तपसाधनेत तल्लीन आहेत. त्यांची साधना अजून समाप्त नाही झाली आणि जोपर्यंत ऋषीवरांची साधना समाप्त नाही होत आणि महाराज त्यांना भेटत नाही तोपर्यंत महाराज अयोध्येत परत येणार नाहीत. सिंहासन पर बैठने वाला भूमि पे आकर बैठा लगाए. धीर ना छोड़े आस ना छोड़े, मौन प्रतीक्षा में हर पल बिताए. स्वामी सफल मनोरथ लाते, स्वामी सफल मनोरथ लाते, हर रानी प्रभु से ये मनाए. सपन मनोरथ लौटे, हर रानी प्रभु से ये मनाए. तब जोगी की ध्यान समाधि में जोगी के रूप में श्री हरि आए. ऋषीवर, प्रणाम प्रभू. आमची पृथ्वी तलावर अवतार घेण्याची वेळ आली आहे ऋषीवर. कृपा प्रभू, कृपा. तुम्हाला देखील यात तुमचे योगदान द्यायचे आहे ऋषीवर. मी धन्य झालो प्रभू. तुम्ही आज्ञा द्या. तुम्हाला पुत्र कामिष्ठी यज्ञ घालायचा आहे. कुणासाठी प्रभू? अयोध्या नरेश महाराज दशरथांकरिता. ते गेल्या 2 दिवसांपासून तुमच्या आश्रमाबाहेर बसून तुमची वाट बघत आहेत. महाराज दशरथ, राजन, ऋषीवर, आम्हाला क्षमा करा ऋषीवर. आपण आल्याची चाहूल लागली नाही. आम्हाला आमचे कर्तव्य पूर्ण करण्याची सूचना मिळाली आहे. पुत्र कामेष्ठी यज्ञ घालण्यासाठी अयोध्येला जाऊया. ऋषीवर, प्रगटे यज्ञ पुरुष
यज्ञेश्वर पावन पायस कर में लेकर हरने को रघुकुल का विषाद दशरथ को दिया यज्ञ प्रसाद. तुमच्या दर्शनाने आम्ही धन्य झालो प्रभू. हे राजन, ही खीर हितकारक, आरोग्यवर्धक आणि संततिकारक आहे. ही खीर अश्विनी कुमारनी बनवली आहे. ही खीर ग्रहण करा आणि तुमच्या पत्नींनाही खायला द्या. ज्या संतती सुखासाठी तुम्ही हा यज्ञ घातला आहे ती संतान प्राप्ती तुम्हाला नक्की होईल. मी तुमचा आभारी आहे प्रभू. आस भरा विश्वास भरा दशरथ के हाथ में खीर का प्याला. पहला भाग महाराजा ने महारानी के हाथ में डाला. दूसरा भाग दिया कई को मानो भाग बदलने वाला. कौशल्या कई ने सुमित्रा के नाम का एक भाग निकाला. कौशल्या कई ने सुमित्रा के नाम का एक भाग निकाला. मंथरा, अगं मंथरा, 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 आता महाराजांच्या सगळ्या चिंता दूर होऊन जातील आणि आमच्या रघुवंशाला त्याचा उत्तराधिकारी मिळेल. तुला काय झालं? तू का आनंदी दिसत नाहीयेस? मला तुमचा राग येतोय. हो का? तुम्ही महाराजांच्या सगळ्यात प्रिय महाराणी आहात, परंतु कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही महाराजांवर हक्क गाजवत नाही. एवढा मोठा पुत्र कामेष्ठी यज्ञ झाला. यज्ञ पुरुष स्वतः प्रकट होऊन महाराजांना खीर दिली खाण्यासाठी. महाराजांनी ती खीर तिन्ही राण्यांना वाटली. का? ती खीर तुम्ही एकटीनेच खायला हवी होती, म्हणजे त्याचं फळ तुम्हाला मिळालं असतं. तुम्हाला पुत्र झाला असता जो अयोध्येचा उत्तराधिकारी असता. अत्यंत स्वार्थी आहेस तू मंथरा. यात माझा काय स्वार्थ आहे महाराणी? मला तर फक्त तुमचं हित समजतं. मी तर विधात्याकडेही प्रार्थना करते की ती खीर खाल्ल्याचं पुण्य इतर कुठल्याच राणीला मिळू नये. फक्त तुम्हाला मिळावं, तुम्ही माता बनावं आणि पुढे जाऊन तुम्हाला राजमाता ही पदवी मिळावी. अगं माझी प्रिय मंथरा, तुला माझं हित हवं आहे ना? माझं हित महाराणी कौशल्या आणि महाराणी सुमित्रा यांच्या हातामध्ये दडलेलं आहे. माता, कुणी आवाज दिला? मी दिला. मी कोण? तुमचा पुत्र. हा पुत्र आपल्या मातेशी लपाछुपी का खेळत आहे? आम्हास ठाऊक नव्हते की आमचा पुत्र एवढा खोडकर आहे. खूप आनंदी आहेस. तुला पुत्रप्राप्तीची चाहूल तर नाही लागली ना? आणि तुम्हा दोघींना?
झालाय कैकई? तू आमच्यापासून काही लपवत आहेस? नाही ताई, मी असा विचार करत होते की आपल्या तिघींपैकी एकीला पुत्रप्राप्ती झाली तर तो आपल्या तिघींचा पुत्र असेल. जन्म नाही दिला तर काय, आपण तिघी माता तर होऊच शकतो. हो, आणि तो जेव्हा आपल्याला माता म्हणून हाक मारेल तेव्हा आपण तिघीही त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करू. हो ताई, आपण जगासमोर एक नवीन आदर्श ठेवूया. आपण तिघी मिळून त्यांचे मातृत्वाने संगोपन करू. आपण सावत्रपणाचा व्यवहार नाही करायचा, मग आपल्या पुत्रांमध्येही सावत्रपणाची भावना नाही येणार. तथास्तु. ताई, डोकं फिरलंय महाराणी कैकईचं. सावत्र पुत्र कधी स्वतःचा होऊ शकतो? अशा आदर्शाच्या गोष्टी पोथी पुराणांमध्ये चांगल्या वाटतात. व्यवहारात व्यक्तीला स्वार्थी बनावं लागतं. योग्य वेळ आल्यावर महाराणींना हा धडा मला शिकवावाच लागेल. अरे मंथरा मावशी, एकट्याच काय बडबडताय? चल निघ, स्वतःचं काम कर. प्रणाम महाराज. काय झालं वैद्यराज? महाराणी कौशल्यांची तब्येत बरी आहे महाराज. तुमच्यासाठी शुभ समाचार आहे. तुम्ही पिताश्री होणार आहात. आम्ही पिताश्री? कौसल्या, खरंच सुमित्रा? हो महाराज. महाराणी कैकई, महाराणी, घात झाला. महाराणी, घात झाला. कोणाचा घात झाला आहे? तुमचा. महाराजांनी तुमचा घात केला. मंथरा, स्पष्टपणे बोल, काय झालंय?